नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 8 डिसेंबर 2025 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावतीत दिवसाढवळ्या पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे. वायगण कंपाऊंड परिसरातील बजाज शोरूमच्या समोरच एका युवकावर 2 हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात चाकू असल्याने उपस्थित कोणीही व्यक्ती पुढे येऊन मध्ये पडण्याची हिंमत करू शकला नाही. हल्लेखोर जखमी युवक दोघेही हल्ल्यानंतर तात्काळ पळून गेले. या दरम्यान सिटी कोतवाली पोलिसांनी हल्लेखोरच्या मोपेडवरून घटनास्थळी आले होते ती मोपेड जप्त केली असून पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना अमरावती मधील मोर्शी रोडवरील वॉलकट कंपाऊंड येथील बजाज शोरूम समोरील आहे. दुपारचे 1:15 वाजले होते जेव्हा बाजारात बरीच गर्दी होती. याच वेळी 2 बेधडक गुन्हेगारांनी एका तरुणाला जमिनीवर पाडून त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या तरुणाला वाचविण्यासाठी घटनास्थळी लोक जमले, पण हल्लेखोरांच्या हातात चाकू पाहून कोणाचीही त्यांना रोखण्याची हिंमत झाली नाही. गर्दी जमल्याचं पाहून हल्लेखोरांनी जखमी तरुणाच्या हातावर वार केला आणि ते मालवीय चौकाच्या दिशेने पळून गेले. जखमी अवस्थेत तरुण जीव वाचविण्यासाठी वॉलकट कंपाऊंडच्या दिशेने धावला. घटनेची माहिती मिळताच मालवीय चौकात ड्युटीवर असलेले वाहतूक कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि हल्लेखोरांची मोफेड गाडी जप्त करून ती सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलीस सध्या या गंभीर घटनेचा तपास करीत आहेत. या घटनेवरून हे स्पष्ट होतं की अमरावतीत गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आणि पोलिसांचा धाक कमी झाला आहे. जर पोलिसांनी लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाही तर शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे कठीण होईल. शहरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. आपण सध्या वालकण कंपाऊंड परिसरामध्ये उभा आहोत आणि याच ठिकाणी गेल्या काही वेळा अगोदरच मोठ्या प्रमाणात चाकू चालल्याची माहिती समोर येत आहे. सर्व नाबालिक मुलं असेल अशी सुद्धा माहिती समोर येत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यावेळेस वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाली होती. 2 ते 4 जे आहेत युवक या ठिकाणी आले आणि बजाज शोरूम आहे या बजाजच्या शोरूमच्या बरोबर आमोरासमोर ही घटना घडल्याचं चित्र समोर येत आहे. आपण बघू शकता याच ठिकाणी हेच ठिकाण आहे. जवळपास 2:15 वाजताची घटना असेल. 4 ते 5 युवक होते. एका युवकाला धारदार शस्त्राने वार सुद्धा काही युवकांनी केले आणि ही घटना संपूर्ण घडल्यानंतर लगेच युवक जे आहेत आपल्या मोटरसायकल असेल, एक मोटरसायकल इथे पडलेली होती जे वाहतूक विभागाने सध्या जे आहे ताब्यात घेतलेली आहे. मात्र काही युवक जे ज्यांनी चाकू मारले ते सुद्धा या ठिकाणून पळून गेले आणि ज्याला चाकू लागलेले होते तो सुद्धा युवक या ठिकाणाहून पळून गेल्याची माहिती जी आहे त्यावेळी समोर येत आहे. मात्र याचा संपूर्ण तपास आता सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत. ऑगस्ट 2025 रेजरपुरा हद्दीतील महादेव खोरी परिसर. रणजित रामटेके यांच्यावर जीवघेणा हल्ला होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावण उर्फ छोटा डॉन बनारसे वय वर्ष 18 गुन्हा घडताच फरार झाला. गुन्हे शाखेने महिने तपास केला परंतु आरोपी ठिकाण बदलत राहिल्याने शोध लागणे कठीण झाले. 8 डिसेंबर 2025 कोतवाली हद्दीत आदर्श हॉटेल समोर एक चाकू हल्ला. गुन्हे शाखा घटनास्थळी पोहोचते आणि चौकशीत समजते की जखमी झालेला इसम म्हणजे हाच फरार आरोपी. फक्त 20 मिनिटात आरोपीचा शोध लागला. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना चौकशीत जुन्या भांडणातून 3 जणांनी हल्ला केल्याचे कबुली जबाब त्यांनी दिला. उपचारानंतर आरोपीची
कोतवालीत फिर्यादी आणि लगेच फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या पूर्वीच्या प्रकरणात अटक म्हणून ओळख झाली. शहर आणि ग्रामीण हद्दीत एकूण 5 गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी फरार होता. ही कार्यवाही पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याचे संकेत मिळत असताना आम्ही तुम्हाला 2017च्या निवडणुकीतील परिणामाची माहिती इतिहास के पन्नों से या खास शृंखलेतून देत आहोत. आज भाग आहे प्रभाग क्रमांक 3 नवसारी. अमरावती महानगरपालिके अंतर्गत येणारा प्रभाग क्रमांक 3 नवसारी. या प्रभागात इथे हार्दिक कॉलनी, विद्युत नगर, विलास कॉलनी, गायत्री कॉलनी, महात्मा फुले नगर, नवसारी, ओम लहरी नगर, ऊर्जा नगर, एकविरा नगर, हर्षराज कॉलनी, अजिंक्य कॉलनी, नरेडी नगर, न्यू हनुमान नगर, पॅराडाइज कॉलनी, कोहिनूर कॉलनी, सैनिक नगर, पुंडलिक बाबा नगर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलनी आदी परिसर येतो. या प्रभागाची एकूण लोकसंख्या आहे 30,705. 2017 मध्ये नवसारी प्रभागात अ, ब, क आणि ड अशा 4 वर्गांमध्ये निवडणूक घेण्यात आली. एकूण 20 उमेदवार या निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये अ वर्गातून काँग्रेसच्या निलिमा अनिल काडे यांनी भाजपचे संदीप पंढरीनाथ कांद्रे यांचा 1499 मतांनी पराभव केला. तर ब वर्गातून काँग्रेसच्या मंजुश्री प्रशांत महल्ले यांनी भाजपच्या अस्मिता प्रशांत ठाकरे यांना 1644 मतांनी पराभूत केले. क वर्गामध्ये भाजपच्या स्वाती सुनील जावळे यांनी काँग्रेसच्या लुबना तन्वीर सय्यद मगदूब नवाब यांना 1256 मतांनी पराभूत केले. तर ड वर्गात काँग्रेसचे प्रशांत रामदास डवरे यांनी भाजपचे प्रशांत नरेंद्र महल्ले यांचा सर्वाधिक म्हणजे 2749 मतांनी पराभव केला. 2017ची निवडणूक चुरशीची झाली होती. आता मोठा प्रश्न असा की येत्या 2025च्या निवडणुकीत हे चेहरे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार का? नागरिकांची पसंती कुणाला मिळणार हे येणारी निवडणूकच सांगेल. निवडणुकीशी संबंधित सर्व अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज. अमरावती शहरात भूमाफियांचा हैदोस वाढत चालल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. सातुर्णा परिसरातील एक गंभीर प्रकरण प्रकाशात आले आहे. अमरावती शहरात भूमाफियांचे मागील काही दिवसांपासून मोठे नेटवर्क सक्रिय झाल्याचे निदर्शनास येत आहे. याच पार्श्वभूमीवर सातुर्णा परिसरातील रामगोपाल व्यास यांच्या खुल्या भूखंडावर दबाव आणून जागा हडपण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातुर्णा येथे बुलेट शोरूम लगत जवळच्याच 15,000 स्क्वेअर फूट जागा रामगोपाल व्यास यांच्या मालकीची आहे. त्याच बाजूला एका नामांकित बिल्डरची जमीन असून त्यांच्या प्रोजेक्टसाठी जवळपास 100 फूट जागेची आवश्यकता होती. यात 24 फूट फ्रंट कमी पडत असल्याने त्यांनी व्यास कुटुंबाकडे जागा मागितली, परंतु जागा द्यायची तयारी नसल्याचे कळताच बिल्डरकडून रामगोपाल व्यास यांना जीवाने मारण्याचा धमक्या दिल्याचा गंभीर आरोप कुटुंबाने केलाय. धमक्यांवरच प्रकरण थांबले नाही तर जबरदस्तीने आणि बेकायदेशीर मार्गाने जागा हडपण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला असून ते आमच्या टीमकडे प्राप्त झाले आहेत. हे फुटेज आम्ही आपल्याला पुढील एपिसोड मध्ये दाखवू. अमरावती शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हा प्रकार अत्यंत चिंताजनक असल्याचे चित्र आहे. भूमाफियांकडून नागरिकांच्या जागांवर अशा प्रकारे डोळा ठेवला जात असल्याने कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षेचे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जी 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 मेरा नाम विष्णु व्यास है और मेरा पंचवटी पे आयुर्वेदिक औषधि की दुकान है. यहाँ पे 18/11/25 को हरीश अडवाणी और उनका लड़का राहुल अडवाणी ये दोनों भी मेरे दुकान पे आए और मुझे कहा कि मैं और मेरे 3 लड़के राहुल, नरेश और तुषार इन्होंने मिलकर हमने जगह ली है 20 आर और हमको ये जगह टाटा कंपनी का शोरूम है जुड़ियो, उसको हमें भाड़े से देनी है. तो उसके लिए 100 का फ्रंट चाहिए कम से कम और वो टाटा कंपनी ने हमको 22 लाख रुपये भाड़ा देने को तैयार है. और हमारे पास में फ्रंट जो है 76 का है और तो आप आपके भाई जो रामगोपाल ने जगह ली है 14 आर की आपके इसके पुतनिया के साथ में, उसमें से मेरे को जगह का जो फ्रंट है 24/280 फुट की जगह मेरे को बेच दो तुम, जो मार्केट से ज़्यादा कीमत ले लो. मैंने बोला वो मेरे भाई ज़मीन बेचते नहीं, वो उनकी इच्छा का सवाल है. तो उसने बोला, जब हरीश अडवाणी ने मेरे को बोला जब घी जो है सीधी उंगली से नहीं निकलता
तो मैं उंगली टेढ़ी नहीं करता, मैं डब्बा पलटा देता हूँ। और मेरे बारे में पूछना है तो मार्केट में जाके आप डॉक्टर तुम्हारा क्या नाम उसका ये जो सर्जन अपने अतुल यादगिरे उनसे पूछो, वेट कमिश्नर पेंडारी से पूछो मेरे बारे में, और सतीश संगई से पूछो कि मैं किस टाइप का बंदा हूँ करके। एक बार मैंने दिल पे सोच लिया वो चीज़ होना या ना होना उसकी, और नहीं तो मुझे उसके लिए तुम्हारा मर्डर भी करना पड़ा तो मैं मर्डर करवा दूंगा तुम्हारा। और 30 तारीख की रात को उन्होंने आके सुबह दीवार गिरवा दी जेसीबी लगा के, फिर मैंने जाके कंप्लेंट दी। उसके आज तक राजापेठ पुलिस स्टेशन ने कोई कंप्लेंट नहीं, कार्रवाई नहीं की है। अमरावतीतील बडनेरा मार्गावरील अपघातातील युवकाच्या मृत्यू संदर्भात शिवसेनेने गंभीर आरोप केले आहेत। रिम्स हॉस्पिटल मधील कथित अव्यवस्था आणि डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत शिवसेनेने जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन दिलं आहे। 30 तारखेला जो ॲक्सिडेंट झाला होता गंथळे, रोशन गंथळे व नितीन व्यास या 2 मुलांचा जो ॲक्सिडेंट झाला होता त्या दिवशी त्या मुलांना मी घेऊन रिम्स हॉस्पिटलला गेलो होतो। रिम्स हॉस्पिटलला त्याला उपचार न मिळाल्यामुळे व्यास ह्या मी त्याला रेडियनमध्ये घेऊन जाताना तिथे विलंब झाल्यामुळे तो मुलगा वारला। त्याची जबाबदारी रिम्स हॉस्पिटल हे प्रायव्हेट असल्यामुळे याच्यावर नियंत्रण CHचं असलं पाहिजे असं आमच्याकडे कायद्यामध्ये 2010 ॲक्टनुसार असा एक कायदा आहे। पण CH साहेबांना भेटलं असता त्यांनी असं सांगितलं काही दिवसांनी हा थोडासा ॲक्ट चेंज झालेला आहे। जो आमच्या इकडे ग्रामीण भाग आहे तो आमच्याकडे येतो हॉस्पिटलचा आणि शहरी भाग हा महानगरपालिकेकडे येतो। ते म्हणजे त्यांनी पत्र घेतलं, पत्र घेऊन त्यांनी मला सांगितलं की मी माझ्याकडनं महानगरपालिकेला ते पत्र पाठवतो आणि तुम्ही पण भेटा। आम्ही याविषयी महानगरपालिकेला जे ते काळेसाहेब आहे त्यांना भेटणार आहोत, कारण की हा हत्या ही हत्या आहे। कारण की त्या हॉस्पिटलनी त्याला अगर इलाज केला असता त्यावेळेस व्हेंटिलेटर लावलं असतं तर त्यावेळेस त्याचा मृत्यू वाचला असता। कारण की अपघात रुग्ण ह्या सामान्य रुग्णालयामध्ये आपण जायच्या आधी प्रायव्हेटला गेलो तर प्रायव्हेट आलं त्याला पहिल्या याच्यावर प्रथम उपचार म्हणून त्याला करणं हे गरजेचं असते, हे त्यांनी केलं नाही। म्हणून त्यांची आज आम्ही CH साहेबाकडे कंप्लेंट घेऊन आलो। पण CH साहेबांनी त्याच्या संदर्भात सांगितलं मी माझ्याकडूनही पत्र पाठवतो व तुम्ही पण सुद्धा महानगरपालिकेला पत्र द्या जेणेकरून आपण रिम्सवर कारवाई करता येईल। आज आपण पिंपरी यादगिरी येथील एका धक्कादायक प्रकरणाबद्दल जाणून घेऊया, जिथे मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या 18 वर्षाच्या मुलीला फूस लावून पळून नेल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी यादगिरे येथे राहणारे हरेश कानप्पा चौधरी यांची 18 वर्षीय मुलगी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून डिप्रेशन सारख्या मानसिक आजारांनी त्रस्त आहे। तिच्यावर मानसोपचार तज्ञांकडून नियमित उपचार सुरू आहेत। मात्र याच आजाराचा फायदा घेत बडनेरा येथील चंदन बनसोड नामक युवकाने तिला फूस लावून पळवून नेल्याचा आणि तिच्याशी लग्न केल्याचाही आरोप हरेश चौधरी यांनी सिटी न्यूजशी बोलताना केला। हरेश चौधरीचे म्हणणे आहे की माझी मुलगी मानसिकदृष्ट्या दुर्बल असून ती स्वतःसाठी निर्णय घेण्याच्या मानसिक स्थितीत नाही। याबाबत ते पोलिसांकडे मदत मागण्यासाठी गेले असता योग्य प्रतिसाद न मिळाल्याची तक्रारही त्यांनी केली आहे। घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात लेखी स्वरूपात सादर केली असून सिटी न्यूजच्या माध्यमातून त्यांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे। त्यांची एकच इच्छा, मला माझ्या मुलीचा उपचार करायचा आहे, ती बरी व्हावी आणि त्यानंतर तिने तिच्या आयुष्याचा निर्णय घ्यावा। मी हरेश कानप्पा चौधरी राहणार पिंपरी यादगिरी येथील रहिवासी असून माझी मुलगी जया चौधरी ही RDIच्या कॉलेजमध्ये शिकत आहे, सेकंड इयरला। तिला मानसिक आजार आहे। गेली 2-3 वर्षापासून मी तिच्या आजाराचा उपचार करत आहे। परंतु माझ्या मुलीला चंदन बनसोड या नावाच्या मुलाने पळून नेलं फूस लावून। त्यामुळे माझी मुलगी आजारी असल्यामुळे तिच्या आजाराची काळजी घेणे ही मी नेहमीपासून करत आलेलो आहे। परंतु माझ्या पोलीस यंत्रणा यांनी माझी मदत केलेली नाही। त्यांनी मला मदत करावी, मला न्याय द्यावा, माझ्या मुलीला परत आणून द्यावं, जेणेकरून मी माझ्या मुलीचे पूर्ण आजाराची वयाची काळजी घेऊ शकेल व तिला बरं करू शकेल। त्यामुळे मी तक्रार करत आहे की पोलिसांनी मला न्याय द्यावा, त्यांनी माझी
काळजी घ्यावी, माझ्या मुलीची काळजी घ्यावी, माझ्या मुलीचं पुढं काय गणित आहे ते सगळं पाहावं, याची मला न्याय मिळवून देण्याची कोशिश करावी. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की माझ्या मुलीला माझ्या घरी पाठवावं. मला तिचा उपचार करायचा आहे, मला तिचा उपचार करू द्यावा. उपचार केल्यानंतर ती जर जायला तयार असेल तिच्या घरी तर माझी काही हरकत राहणार नाही, पण मला उपचार करू द्या, यासाठी मला मदत करा, तिला माझ्याकडे पाठवा. मोर्शी पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल टोळीवर मोठी कारवाई करत तब्बल 26 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. एकूण 9,20,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 2 आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. मोर्शी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अनेक मोटरसायकल चोरी प्रकरणांची कोडी सोडविण्यासाठी ठाणेदार अशोक लांडे यांनी विशेष गुन्हे उघडकीस पथक तयार केले होते. या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अट्टल मोटरसायकल चोर लवकेश उर्फ ललित गजेंद्र भोगे वय वर्ष 25 हा मोर्शी शहरातील महाराष्ट्र कॉलनीमध्ये भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली. कलम 303(2) BNS अन्वये चोरी गेलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर प्लस या मोटरसायकली संदर्भात पोलिसांनी आरोपी लवकेशला ताब्यात घेतले. तपासात त्याने गुन्ह्याची कबुली देत मोटरसायकल गौरव सुरेशराव जामोदकर वय वर्ष 26 राहणार खेड याला विकल्याचे सांगितले. गौरवला पोलिसांनी शोधून अटक केली आणि त्याच्या ताब्यातून चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपींची पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. त्यांनी एकूण 26 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मोर्शी, अमरावती शहरातील गाडगेनगर, सिटी कोतवाली, राजापेठ, वाशिमच्या कारंजा लाड आणि अकोल्याच्या मूर्तिजापूर या विविध ठिकाणी चोरी गेलेल्या 25 गुन्ह्यांचा तपशील उघडकीस आणून सर्व मोटरसायकली जप्त केल्या. या उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक पीडित नागरिकांना दिलासा मिळाला असून पुढील तपास सुरू आहे. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सोमवार 8 डिसेंबर पासून सुरू झालंय. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन आज म्हणजेच 8 डिसेंबर पासून 14 डिसेंबर पर्यंत पार पडणार आहे. सलग 7 दिवसाचे हे अधिवेशन, विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामकाज सुरू राहणार आहे. महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन आज म्हणजेच 8 डिसेंबर पासून ते 14 डिसेंबर पर्यंत पार पडणार आहे. सलग 7 दिवसांचे हे अधिवेशन आणि विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामकाज सुरू राहणार आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शेतकरी नुकसानग्रस्तांना शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली असली तरी 30 जून पर्यंत पूर्ण कर्जमाफी या घोषणेनंतर आता विरोधक कोणत्या मुद्द्यावर सरकारला घेरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिवाळी अधिवेशनात काही मोठे प्रश्न जोरदार गाजण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, महाराष्ट्रातील पिकांचे नुकसान, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, सत्ताधाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप तसेच विदर्भाला काय मिळणार हा कायमचा चर्चेतील प्रश्न अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गाजलेत. सकाळी 10 वाजल्यापासून आमदारांचा परिसरात प्रवेश सुरू झाला. महाराष्ट्रातील 288 आमदार आणि मंत्रिमंडळाचे सदस्य नागपूरमध्ये दाखल झालेत. अधिवेशन परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त, कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय आणि आमदार प्रताप अडसड यांच्यासोबत खास चर्चा केली. हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे प्राधान्याने मांडले जाणार, विदर्भाच्या विकासाबाबत त्यांची भूमिका काय याबाबत दोन्ही नेत्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. आज हिवाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळाचा पहिला दिवस आहे. आपल्यासोबत आहे विधान परिषदचे आमदार अमोलजी मिटकरी. जाणून घेऊया, आपण एक विधान केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजित पर्व येणार, काय म्हणणार? माझं विधान हे माझ्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. काल परवा सरकारची वर्षपूर्ती होती आणि वर्षपूर्ती होत असताना मी माझ्या काव्यात्मक पद्धतीनं शुभेच्छा सरकारला दिल्या आणि मी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाच्या प्रत्येकाला वाटतं की अजितदादा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी असावेत. कारण मागं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, यांनी एक सूतोवाच केला होता की
की महाराष्ट्राला लवकरच नवीन मुख्यमंत्री भेटून आताचे मुख्यमंत्री हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आणि शेवटी काही घडामोडी राजकारणात घडत असतात. माझी इच्छा व्यक्त केली, अर्थातच ती कितपत पूर्ण होईल हे येणारा काळ सांगेल. माझी भावना मात्र माझ्या पक्षाबद्दल आणि पक्षाच्या श्रेष्ठ नेत्याबद्दल तेवढी प्रामाणिक आहे. असं वाटते का ज्या प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली गेली, परंतु आता येणाऱ्या 30 तारखेला जी घोषणा करण्यात आली आहे की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कर्जमाफी देऊ, नाही, सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक आहे. कर्जमाफीचा पहिला टप्पा सरकारने शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायला सुरुवात केलेला आहे. उर्वरित टप्पा सुद्धा कालपासून शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल आणि त्याकरता विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. मागे शिवेंद्रसिंग चौहान यांनी ज्यावेळेस संसदमध्ये आता काही दिवसांपूर्वी एक भाष्य केलं होतं की आम्हाला महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव प्राप्त झाला नाही, त्यावर सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणूनच पंचनामे झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहेच. पण या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या शेतकऱ्यांबद्दल चर्चा झाली पाहिजे, एवढी एक वैदर्भीय शेतकरी म्हणून माझी अपेक्षा आहे. मिटकरी साहेब, ज्या प्रकारे निवडणुका झाल्या, 2 डिसेंबरला मतदान झालं, निकाल 3 तारखेला येणार होता, परंतु निकाल आता 21 तारखेला येणार. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ते बरोबर, परंतु हे कुठपत योग्य आहे? जी सामान्य जनता आहे त्यांना निकालाची एक प्रतीक्षा आहे, प्रशासनावर ताण वाढला असं वाटतं नाही? 100% निवडणूक आयोगानं घेतलेली भूमिका ही अत्यंत संशयास्पद आहे आणि तितकीच ती निषेधार्ह आहे. त्यावर नाराजी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. मी तर निवडणूक आयोगाला अशी पण ट्विटरवर विनंती केली होती की 21 डिसेंबरचा मुहूर्त काढल्यापेक्षा 31 डिसेंबरचा मुहूर्त काढा. म्हणजे 31 डिसेंबरला निकाल लागल्यानंतर कोणी नाराज होणार नाही, हरला तरी. कारण 1 जानेवारीला नवीन वर्ष लागतं आणि निकाल आला तर तो विजयाचा आनंद साजरा करेल, कारण नवीन वर्ष आहे. त्याच्यामुळे 10 दिवस अजून कशाला कमी करायचे, अजून वाढवायचे होते. मला खरोखर निवडणूक आयोगाची ही प्रक्रिया म्हणजे डोक्याला अगदी झिंझिण्या आणणारी आहे की 2 डिसेंबरला निवडणूक प्रक्रिया पार पडली, 3 डिसेंबरला निकाल अपेक्षित आणि देऊन द्यायचा होता. आता जिथे ईव्हीएम ठेवलेले आहेत तिथं सगळे पोलीसवाल्यांची 24 तास ड्युटी, त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते ड्युटीवर, आणि मग उद्या चालून निकाल महायुतीच्या बाजूने आला की महाविकास आघाडी बोलायला तयार की यांनी रातोरात ईव्हीएम मध्ये काहीतरी लोचा केला. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाचं हे वागणं बरं नव्हतं. अशा प्रकारे वागून त्यांनी एक प्रकारे लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि येत्या ज्या निवडणुका आहेत त्या 31 तारखेपर्यंत ह्यावेळी कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आरक्षणाच्या मर्यादा जिथे 50%च्या वर गेल्या त्या ठिकाणी नव्याने निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे. पण आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी आरक्षणाचा तिढा असेल, मराठा आरक्षणाचा तिढा असेल, जिथं 50%च्या आत मर्यादा आहेत, म्हणजे 50%ची रेषा क्रॉस केली नाही, तिथं निवडणुका झालेल्या आहेत. पण मला एक वाटतं की भारतीय संविधानानं संविधानाच्या कक्षेच्या चौकटीत राहून साधारणपणे आरक्षणाच्या बाबतीत, राजकीय आरक्षणाच्या बाबतीत निर्णय दिलेला आहे. आता जिथे 50%च्या वर मर्यादा जात असेल तर ती सुद्धा चांगली नाही. 50%च्या आत मर्यादा करून सर्व निवडणुका पार पाडण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पण कोणावर अन्याय होणार नाही याची सुद्धा काळजी सरकार घेते. येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये सुद्धा महायुती सोबत लढणार की वेगळे वेगळे? आतापर्यंत तरी नगरपंचायत, नगर परिषद आम्ही स्वतंत्र लढलो. आता या निकालावर 3 तारखेला जर काही निकाल आला असता तर बरंच काही डिपेंड असतं. आणि मला असं वाटतं की महायुती प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीनेच उमेदवार उभा करेल. आम्ही सुद्धा जिल्हा परिषद मध्ये स्वतंत्र लढण्यास तयार आहोत. आणि जर महायुती झाली तर ठीकच ठीक, नाही झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आज पहिल्या दिवशी कामकाज काय झालं, आपल्यासोबत आहेत शिवसेना नेते आमदार मनीषाताई कायंदे, ज्या विधानसभेमध्ये मुख्य प्रदोत्पदी आहेत आणि विधान परिषद मध्ये मुख्य प्रदोत्पदी काम पाहतात. ताईसाहेब, काय म्हणणार की हिवाळी अधिवेशन खूप कमी वेळ भेटला असं वाटतात, काय प्रतिक्रिया? खरं आहे, यावेळेला अधिवेशनाचा कालावधी कमी आहे, परंतु त्या कमी कालावधीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त काम करण्याचा सरकारचा मानस आहे. आणि या दिलेल्या वेळाचा सदुपयोग कसा केला पाहिजे, वेळ वाया न घालवता, ही जबाबदारी जशी सत्ताधारी पक्षाची आहे तशी ती विरोधी पक्षाची देखील आहे. आणि जास्ती करून जे मधल्या अवकाळी 4-5 वेळा पाऊस पडला, मे मध्ये पडला, त्याच्यानंतर
ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये असं. त्यामुळे सातत्याने जे पावसाचा मारा आणि शेतांचं नुकसान गेलं, जमिनी खरडून गेल्या, गुरंढोरं वाहून गेली, त्याला जास्तीत जास्त न्याय शेतकऱ्यांना कसा मिळेल याकडे आमचं लक्ष राहील. ताईसाहेब काय म्हणणार की ज्या प्रकारे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेलंच आहे, परंतु 30 तारखेची जी घोषणा मुख्यमंत्र्यांनी स्वतः केली 30 जून पर्यंत कर्ज माफ होणार, तर निश्चितच होणार आहे. निश्चितच होणार. मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे, सरकार प्रामाणिकपणे हे वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. ज्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लांबणीवर गेल्या आहे, निकालही लांबणीवर गेला आहे, त्याचा सुद्धा कुठेतरी परिणाम होणार, कारण विरोधक आरोप करत आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळे करतात म्हणतात. बघा, त्यांनी हे कधी सिद्ध करून दाखवलेलं नाहीये. हे केवळ बोलायचं आणि सभागृहात हे विषय बोलत नाहीत ते, कारण सभागृहात जबाबदारीने बोलावं लागतं. बाहेर मीडिया समोर बूम दिसला की काही बोलता येतं, किंवा तुमच्या अंतर्गत बैठकांमध्ये प्रेझेंटेशन दाखवले जातात, वोट चोरी, मतचोरी किंवा ईव्हीएम हॅक करता येतं. जेव्हा इलेक्शन कमिशन बोलवतं की तुम्ही हॅक करून दाखवा, तेव्हा मात्र यांचे प्रतिनिधी पोचत नाही. आणि त्यामुळे त्यांना मुळात म्हणजे खरं तर विरोधक जे आहेत त्यांनी जर का व्यवस्थित मतदार याद्यांचा अभ्यास त्या वेळा केला असता तर आज अशी वेळ आली नसती. परंतु असो, त्यांना लवकरात लवकर ती सुबुद्धी मिळो. असं वाटते का की विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन होते, परंतु विदर्भाचा अवशेष आतापर्यंत भरला गेला नाही, विदर्भाला खऱ्या अर्थाने न्याय मिळत नाही, अवघ्या 7 दिवसामध्ये हा अधिवेशन आटोक्यात गेलं? नाही, नेमकं तुम्हाला काय म्हणजे विदर्भाला अनुशेष मिळत नाही तर असा किती अनुशेष बाकी आहे तुम्ही मला सांगू शकलात? किंवा बघा, अधिवेशन मग असं तर अधिवेशन वेगवेगळ्या ठिकाणी घ्यावं लागेल, परंतु हे हिवाळी अधिवेशन यासाठी असतं की विदर्भाच्या सगळ्या भागांमध्ये न्याय मिळेल. आणि आता जे शेतकऱ्यांनी जी मदत डिक्लेअर केलेली आहे, पोचायला सुरुवात केली आहे, त्याच्यात सगळीकडचे शेतकरी, मराठवाडा असो, विदर्भ असो, सगळीकडचेच आहे. एक महत्वाचा प्रश्न की ज्या प्रकारे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहेत, सुरू झालेल्या आहे, नगरपंचायत नगरपालिका झाली, जिल्हा परिषद आता मनपा येत आहे, यामध्ये शिवसेनाची भूमिका कशी राहील आणि पक्ष संघटनेसाठी आपली काय भूमिका आहे? बघा, महायुती एकत्र लढेल हा साधारण असा निर्णय झालेला आहे. काही ठिकाणी बघा, आता जसं आता नगर परिषदांना, नगरपंचायतला आम्ही वेगवेगळे लढलो, जिकडे कुठे मैत्रीपूर्व, कुठे कसं, कारण हा कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रश्न होता आणि त्यांना निवडणुकीची संधी नाकारली जाऊ नये म्हणूनच सगळेजण कार्यकर्त्यांना प्रत्येकाला फ्री हँड दिला होता. परंतु आता महानगरपालिकेच्या वेळेस निश्चितच युती, सन्मानपूर्वक युती सगळ्यांची झाली पाहिजे. शेवटचा प्रश्न, नेहमी शिवसेनेची मुंबई मनपा राहिलेली आहे, परंतु यावेळेस आता तिघं मिळून लढणार की शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा काय असणार? बघा, ते नगरविकास मंत्री आहेत, सगळ्याच महानगरपालिका त्यांच्या अखत्यारीत येतात आणि त्यामुळे मुंबई आणि शिवसेना हे जे एक समीकरण आहे, बघा आज देखील आमच्याकडे 2012ला निवडून आलेले आणि 2017ला निवडून आलेले जवळजवळ 125 नगरसेवक आहे. त्यामुळे या सगळ्या जागा आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार देखील आहोत. आपल्यासोबत होत्या मनीषाताई कायंदे, ज्या मुख्य पदोपदी विधान परिषदमध्ये कामकाज पाहतात आणि शिवसेनेची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका कशा प्रकारे लढणार आणि मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फळकणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. रामटेक तालुक्यातील डोंगरी गावात दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली. मिळालेल्या माहितीनुसार महाराजपूर येथील मंगेश चौधरी वय वर्ष 35 या डोंगरी गावातील शेतकरी श्रावण ठाकरे यांच्या शेतात धान थ्रेशिंगचे काम करीत होते. काम सुरू असतानाच अचानक मंगेश चौधरी यांचा पाय घसरला आणि क्षणार्धात ते थेट चालू असलेल्या थ्रेशर मशीन मध्ये अडकले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे हलविला. या प्रकरणाचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत असून या घटनेमुळे डोंगरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कृषी यंत्रादरम्यान सुरक्षिततेचे नियम न पाळल्यास जीव गमावण्यासारखे दुर्दैवी प्रसंग घडू शकतात, हे पुन्हा एकदा या अपघातातून स्पष्ट झाले आहे. रामटेकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यात अवैधपणे म्हशीची वाहतूक करणारे वाहन पकडण्यात बजरंग दल आणि रामटेक पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक मनसर मार्गावरील गौडन नाला पूल परिसरात अवैध गोवंश वाहतूक पकडण्यात आली. पिकअप वाहन क्रमांक MH35 AJ 4906 मध्ये तब्बल 4 म्हशी आणि 1 वासरू भरून नागपूरच्या कळमना परिसराकडे नेले जात असल्याची गुप्त माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते यांना मिळाली. या माहितीनंतर शुक्ला यांनी खिडसीपासून संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला आणि गौडन नाल्याजवळ मस्जिद परिसरात पिकअप वाहन अडविण्यात यश मिळविले. वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात म्हशी अवैधपणे वाहतूक केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. गोंदिया से गाड़ी आ रही थी, बोलेरो पिकअप, अवैध तरीके से गौ तस्करी हो रही थी. तो इसमें 5 भैंसी मिली, कत्ल के लिए जा रही थी. तो इसमें गोंदिया से आते हुए मेरे को गुप्त सूचना मिली खोटी टोक से, तो मैंने पीछा किया किन्सी के पास से. तो ये गाड़ी रामटेक में गौलन नाले के पास में मस्जिद के सामने मैंने गाड़ी को अड़ाया. गाड़ी में अड़ाने के बाद में पता चला कि अवैध तरीके से भैंसी की तस्करी हो रही थी. ये जा रहा था नागपुर कलमना मार्केट में. तो इसको पकड़ के पुलिस स्टेशन में फ़ोन लगा के इसके ऊपर कार्रवाई कर रहे हैं. तत्काळ रामटेक पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहनाला रामटेक पोलीस स्टेशन मध्ये जमा केले. पोलिसांच्या माहितीनुसार वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करण्यात आली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलमध्ये पुन्हा एकदा मानव वन्यजीव संघर्षाने जीव घेतला आहे. देवळापार पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पवनी वन परिक्षेत्रात वाघाच्या भीषण हल्ल्यात एका मेंढपाळाचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर ग्रामस्थांचा रोष सिगेला पोहोचला असून राज्यमंत्री आणि वन विभागाविरोधात संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पावणी वन परिक्षेत्रातील मोदी गावचे रहिवासी 57 वर्षीय अशोक राधेश्याम उईके यांचा सकाळी नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगलात गेले आणि सायंकाळी ते घरी परतले नाही. कुटुंबियांनी देवलापार पोलीस ठाण्याशी आणि वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. रात्री उशिरा चारगाव बीट क्रमांक 857 येथे शोध मोहीम करण्यात आली आणि त्यावेळी छिन्न विच्छिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू वाघाच्या हल्ल्यातून झाला असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर पावणी ग्रामपंचायतीत सर्वपक्षीय तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीला राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी तसेच भाजप नेते उदयसिंग यादव यांची उपस्थिती होती. बैठकीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके यांनी वाघांच्या वाढत्या हल्ल्यांवर चर्चा करताना बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली. मात्र राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा अधिकार नाही असे सांगत त्यांना सरळ बैठकीतून बाहेर पडण्याचे आदेश दिले. या प्रकारामुळे नागरिक आणि स्थानिक नेत्यांचा संताप भडकला आणि त्यांनी राज्यमंत्र्यांना GR मंत्री असे संबोधत तीव्र निषेध व्यक्त केला. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की वाघांचा वावर सतत वाढत असून तरीही वन विभाग आणि मंत्रालयाकडून योग्य पावले उचलली जात नाही. मागील काही महिन्यातही या भागात अशा घटना वारंवार घडल्या असून ग्रामस्थ निर्भयपणे जगू शकत नाहीत अशी भावना व्यक्त होत आहे. वो जो GR के बारे में बोल रहे थे, उस GR के बारे में मैंने उनको सवाल किया कि क्या वो GR हमको चाहिए, कॉपी चाहिए, तो उन्होंने कहा कि व्हाट्सएप करेंगे. अब बात ये आती है कि मुझे सिंपली कहना ये है कि क्या नियम के लिए लोग बने हुए हैं कि लोगों के लिए नियम बने हुए हैं. और डायरेक्टली मेरा कहना ये है कि नियम लोगों ने बनाए गए, लोगों के हित के लिए बने हुए. कोई लोग जो है वो नियम के लिए नहीं बने हुए. इसलिए जहाँ ज़रूरत है वहाँ उन नियमों को बदलना पड़ेगा, GR को बदलना पड़ेगा और शासन को इसको बहुत अच्छे तरीके से ध्यान में रखकर इस विषय को सोचना पड़ेगा कि अगर यहाँ का आदमी नहीं बच रहा होगा तो ऐसे GR को सीधा चूल्हे में डाल के जला दिया जाना चाहिए, आग लगा देनी चाहिए ऐसे GR को, जो ऐसे हमारे लोगों के जान लेकर उस GR को बचाया जा रहा होगा. तो नहीं, GR से तो बाघ को नहीं रख सकते. हम खुद भी जो तत्कालीन वन मंत्री थे सुधीरजी मुनगट्टीवार, विद्यमान मंत्री है नाइक साहब, उनसे तो हमारी आमने सामने बात नहीं हुई नाइक साहब से, लेकिन मुनगट्टीवार साहब से मैं खुद खनौरा में जो केस हुआ था, हमारे जो सरपंच है सरलाताई, इनके जेठ जी थे राजू जी खंडाते, इनका जो देहांत हुआ था तभी हमको सुधीर मुनगट्टीवार साहब ने बुलाए थे जब वन मंत्री थे. तो उन्होंने हमको ये आश्वासित किया था कि इनके घर के लोगों को अपन परमानेंट नौकरी में लेने का प्रोविज़न है वो गवर्नमेंट में रखेंगे, क्योंकि पेंच व्याघ्र प्रकल्प में मेरे माहिती के मुताबिक 8 मार्च 2024 से
तो ये अभी लास्ट जो हुआ ये एरिया में 5 दिसंबर 2025 ये टोटली 11 लोग का देहांत था, शेर के अटैक में हुआ। मंत्री महोदय आने के बाद में उन्होंने अपनी बात रखी और अपनी बात रखने के बाद में जनता और कुछ मीडिया कर्मी वहाँ पे जो शूट कर रहे थे उनकी जो भी बातें थी तो उन्होंने साफ इनकार कर दिया कि यहाँ पे कोई भी अगला दूसरा आदमी वीडियो शूट नहीं करेगा, सिर्फ मेरा कैमरे वाला है वो शूट करेगा और वो वीडियो आप सबको भेजा जाएगा। इस प्रकार के बातें मैंने जब कहा उनके ऊपर में जब ये मैंने बोला कि सर यहाँ की जन समस्या है और यहाँ की जन समस्या को लेकर के कोई भी वीडियो शूट कर सकता है, यहाँ पे सभी को अधिकार है क्योंकि ये क्षेत्र ही व्याग्रस्त है, प्रकल्पग्रस्त है, तो सभी को लगता है कि भी सबको न्याय मिलना चाहिए। लेकिन उन्होंने इस बात के ऊपर में मुझे कहा कि आपको ये अधिकार नहीं है कि कौन वीडियो शूट करेगा और कौन नहीं करेगा। तो मैंने भी कहा कि भाई हम भी इसके पहले जनप्रतिनिधि रह चुके हैं और हम भी यहाँ क्षेत्र में नेतृत्व करते हैं। जब भी कोई हमला होता है साहब तो सबसे पहले हम यहाँ से पहुँचते हैं और रात जब तक कि उसका पूरा नियोजन नहीं होता है और न्याय नहीं मिलता है तब तक के 12-12, 1-1, 2 बजे तक के हमको वहाँ रुकना पड़ता है। कई दिन तो हम धरना में बैठे हैं, कई बार आंदोलन किए हैं, कई गुने हमारे ऊपर मेरे ऊपर गुने दाखिल हुए हैं, रास्ता रोको के गुने दाखिल हुए हैं। इसके बावजूद एक मंत्री हमको अगर इस प्रकार से बोलता होगा कि तुम्हें बोलने का अधिकार नहीं है, यू से गेट आउट, तो बहुत बुरा लगा मुझे। पंजाबमधून आलेल्या 3 दुचाकी चोरट्यांच्या टोळीला वाशिम पोलिसांनी गजाळ केला आहे। रिसोड तालुक्यातील देगाव फाटा परिसरातून चोरी गेलेल्या 3 दुचाक्यांचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यशस्वीपणे लावण्यात आला आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील देगाव फाटा परिसरातून 3 दुचाक्या चोरीस गेल्यानंतर पोलिसांनी जलद गतीने चौकशी सुरू केली। जवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 संशयित स्पष्ट दिसत होते। त्याच फुटेजचा आधार घेत पोलिसांनी त्यांच्या हालचालींचा मागोवा सुरू केला। तपासात समोर आले की हे तिघे चोरटे पंजाब राज्यातील आहेत आणि अत्यंत संघटित पद्धतीने ते चोरी करत होते। अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे अरविंदर सिंग, बलविंदर सिंग, बचितर सिंग, सुलखन सिंग आणि सबरजीत सिंग अवतार सिंग अशी त्यांची नावे आहेत। कसून चौकशीत त्यांनी मान्य केले की चोरी केलेल्या दुचाक्यांचा वापर ते पुढील गुन्ह्यासाठी करत असल्याचा मानस होता। पोलिसांच्या तपासात या टोळीची आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कशी जोड असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। चोरीच्या दुचाक्या परत मिळाल्या असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी वेळेत केलेल्या कारवाईने नागरिकांना दिलासा दिलाय। वाशिम ते अमरावती जाणाऱ्या शिवशाही बसचा भीषण अपघात कारंजा लाड शहरातील सावरकर चौकामध्ये झालाय। घटनेत बसचा चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले असून काही प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे। सोमवारी सकाळी वाशिम अमरावती मार्गावर एक गंभीर अपघात घडला। शिवशाही बस क्रमांक MS06 BW 4341 ही कारंजा लाड येथील सावरकर चौकात आली असता अचानक समोरून येणाऱ्या ट्रकने भरधाव धडक दिली। धडकेचा जोर इतका प्रचंड होता की बसचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला। बस चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले। काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असली तरी त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत। स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले। अपघातानंतर त्या ठिकाणी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार ट्रकचा वेग आणि निष्काळजीपणा यामुळे ही दुर्घटना घडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। सावरकर चौकामध्ये ऍक्सिडेंट झाला। शिवशाही बस ही एका भरधाव ट्रकने त्याला कट मारून समोर पळून गेला। त्याला मी स्वतः व निजामबाई आम्ही दोघांनी त्याला पकडून आणलं आणि पकडून आणल्यानंतर सर्व पेशंट ॲम्ब्युलन्सने दवाखान्याला रवाना केले। अशा वेळी बसमध्ये हजर असलेले मी प्रवासी, तुमचं नाव? शंकरराव शिंदे। मी प्रत्यक्ष हजर होतो आणि मी त्यावेळेस म्हणजे बसमध्ये उभाच होतो आणि बस जेव्हा म्हणजे हळूवारपणे काय एवढ्या स्पीडने सुद्धा नव्हती, परंतु ट्रकचा स्पीड एवढा होता की तो म्हणजे थांबलाच नाही। ट्रकने धक्का देऊन एकदम म्हणजे समोर निघून गेलाय। तसेच आपले देशमुख साहेब, तुमचं सुद्धा नाव सांगा आणि काय प्रकार घडला? मी सुद्धा या बसमधून प्रवास करत आहे।
सावरकर चौकातून जेव्हा टर्न मारत होती बस, तिकडून भरधाव वेगाने एक ट्रक आला आणि या बसला धडक दिली. यामध्ये कुठल्याही ड्रायव्हरची कुठली चूक नाही आहे. आम्ही सर्व पॅसेंजर यामध्ये पाहत होतो ही घटना. हा सर्व घडलेला प्रकार हा निवड ट्रकच्या चुकीमुळे घडला असं निदर्शनास आलं आणि ही शिवशाही बसची सुद्धा. आज आपण पाहणार आहोत वाशिम जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या शिवणगावच्या रस्त्याचा प्रश्न, जो गेल्या 5 वर्षांपासून नागरिकांच्या सहनशीलतेची कसोटी पाहत आहे. वाशिम जिल्ह्यातील शिवणगाव गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली एकदा दोनदा काम झाले, पण एकाच पावसात तो रस्ता वाहून गेला. वाशिम जिल्ह्यातील शिवण या छोट्याशा पण महत्वाच्या गावात रस्त्याचा प्रश्न गेल्या 5 वर्षांपासून सुटत नाहीये. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत या रस्त्याचे 2 ते 3 वेळा काम करण्यात आले, परंतु पहिल्याच पावसात हा रस्ता पूर्ण खराब झाला. यानंतर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत नव्याने मंजूर करण्यात आले. ही जबाबदारी देण्यात आली अमरावती येथील कंत्राटदार मेसर्स GH खंडेलवाल कंपनीला. माझं नाव निखिल मुसळे. आता आमच्या गावामध्ये बरेचसे वृद्ध लोक राहतात, त्यांचा पगार वगैरे होतो. आमच्या गावातून बस चालू होती आधी, रोड जेव्हा चांगला होता त्या टाइमला. जेव्हापासून रोडची अशी दुर्दशा झालेली आहे तेव्हापासून आमच्या गावामध्ये बसची सेवा पण बंद झालेली आहे आणि रिक्षा वगैरे पण जात नाही. पुष्कळ लोकांकडे टू व्हीलर आहेत, ते त्यांचा समजा ऍडजस्ट करतात, पण जे वृद्ध लोक आहेत त्यांनी कशाने जावं आणि कशाने समजा प्रवास करावा. कुठलं काम असो, एखाद्याचे डिलिव्हरी पेशंट म्हणा की कुठला वृद्ध व्यक्ती म्हणा, या रोडमुळे सर्वांना नागरिकांना त्रास होत आहे. नक्कीच आपण बघू शकतो महामंडळची बस सुद्धा या रस्त्यामुळे बंद झालेली आहे. ही एक मोठी समस्या या गावकऱ्यांची बनली आहे. यांना जाण्याकरता खूप लांब त्रास होतो. त्यानंतर शाळेसंदर्भातले विद्यार्थी असेल बाहेरगावी जाण्याकरता जातात, त्यांना सुद्धा याचा त्रास होत आहे. काही कारण ते टू व्हीलर आहे, काही कारण ते जाण्यासाठी काही मार्ग नसतो. कंपनीने दिलेल्या करारनाम्यानुसार कामाची सुरुवात 15 मार्च 2024 रोजी झाली. काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख होती 14 सप्टेंबर 2025, पण आज कालावधी उलटूनही काम अपुरेच आहे. त्या संग जाणून घेऊया की काय या रस्त्याची परिस्थिती आणि किती दिवसापासून हा रस्ता झालेला नाही आहे. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सर? माझं नाव गौरव दौलतराव दोरे. मी वाशिना उपतालुका प्रमुख आहो उबाटा गटाचा. हा रस्ता जवळपास 1.5 वर्ष झालेले आहेत, पावसाळ्यापासून चालू आहे, तरी अजून त्याचं काम कम्प्लीट झालं नाही. आम्ही या संदर्भात ते जे ठेकेदार आहे खंडेलवाल अमरावतीचे त्यांच्याशी संपर्क केला. अगोदर ते सांगत होते की आमच्याकडे निधी आला नाही. नंतर आता आम्ही 2-4 दिवस अगोदर संपर्क केला होता. आपले जे इंजिनियर आहेत ते जे काम पाहतात कांबळे साहेब, तर ते म्हणत होते 2-3 दिवसात चालू करतो. निधी उपलब्ध होऊन आता बरेच दिवस झाले, तरी काम त्यांनी ठेकेदाराने भरपूर काम घेतल्यामुळे की या रोडकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. एक तर आम्ही जिल्ह्याच्या एंडिंगला त्याच्यामुळं फारसं प्रमाणात दुर्लक्ष होतं आमच्याकडं. 1.5-2 वर्ष झाले रस्त्याचा भरपूर त्रास होत आहे. अगोदर तर खूप खराब होता, आता कसा तसा हा रोड टाकला त्यामुळं बरं तरी. आणि उखडलेला तुम्ही बघताच, या गोट्यावरून गाड्या बऱ्याचशा घसरणं उराय, 1-2 जण पडलेत गाडीवर. तसा हा रोड 15/9 कम्प्लीट होणार होता, 9व्या महिन्यात कम्प्लीट व्हायला पाहिजे होता. आता 2-3 महिने जास्त झाले तरी हा रोड अजून कम्प्लीट झाला नाही. आणि कामाची क्वालिटी सुद्धा एकदम खराब दर्जाची, निकृष्ट दर्जाची आहे. रस्त्यावर फक्त खडगीकरण केले गेले, तेही 1 ते 1.5 वर्ष तसेच ठेवण्यात आले. डांबरीकरण करण्यात आलेच नाही. खडीवर फक्त बारीक वाळू टाकून काम सुरू असल्याचे दाखविण्यात आले. परिणामी वाळू वाहून गेली, खडी उघडी पडली, मोठमोठे खड्डे तयार झाले. इजा करणाऱ्या नागरिकांचे हाल सुरूच आहेत. या सततच्या दुर्लक्षामुळे आता शिवण गावातील नागरिकांनी तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली आहे. शिवण गावातील लोकांच्या मागण्या साध्या आहेत. रस्ता पूर्ण करा आणि वचन पाळा. स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 2ला इकडे चालले कामानिमित्त, तुम्हाला या रस्त्याचा काय त्रास झाला? त्रास म्हणजे माझा रोजचाच अपडाऊन आहे सकाळ संध्याकाळ या रोडने. या रोडने इतका प्रॉब्लेम चालले. आता हे 12 महिन्याच्या अगोदर याचं काम झालं, त्याच्या 6 महिन्याच्या अगोदर 2 वेळा काम बंद पडलं. आता 12 महिने झाले याचं कामच बंद आहे. आता गड्डे खूप मोठे होत चालले, गड्डे खूप मोठे होऊन राहिले. आता जनतेला आणि प्रवाशांना खूप त्रास होऊन राहिला या रोडचा. विशेष म्हणजे इथे शिवणला शाळा आहे, बेंबळाचे विद्यार्थी आहे, सायकल घेऊन येतात, त्यांना पण सायकलचा प्रॉब्लेम जाते. मुली आहेत, मुलं आहेत, तर त्यामुळे या रस्त्याचा म्हणजे हमेशाच दरवर्षीच हे प्रॉब्लेम असते.
पहिले तर भविष्यात म्हणजे किती दिवस पेंटिंग खूप मोठे मोठे गड्डे होते. पावसाळ्यात गाड्या नव्हत्या चालत. आता हे गिट्टी टाकल्यामुळे आता फक्त 1-2 महिने मग चांगला राहिला. आता खूप गड्डे पडले या रस्त्याने, खूप त्रास होत आहे आम्हाला. नक्कीच नक्कीच आपण बघू शकता रोज या रस्त्याने अपडाऊन करतात हे, आणि यांना सुद्धा प्रचंड त्रास हा सहन करावा लागतात. सिटी न्यूज शिवन, सागर घोडे. 8 डिसेंबर पासून थंडीने चांगलीच वाढ पकडली आहे आणि याच वाढत्या थंडीमुळे लातूरच्या औसा तालुक्यातील शेत शिवारात एक सुंदर निसर्ग चित्र तयार झाले आहे. तुरीच्या पिकाला अनोखा फुलांचा आणि शेंगांचा बहर आला असून शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद फुलला आहे. औसा तालुक्यातील बुधोडा, शेलू, खुंटेगाव, आलमला आणि उंबडगा या गावांमध्ये गेल्या काही दिवसात तापमानात घट झाली आहे. वाढलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर तुरीच्या पिकाला विलक्षण असा बहर दिसून येत आहे. विशेष म्हणजे बुधोडा परिसरात शेतकरी टोमॅटो, तूर, उडीद, फुलगोबी, पानकोबी, सोयाबीन अशी विविध पिके घेतात. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांच्या आशा धूसर झाल्या होत्या. पण आता तुरीच्या पिकाला आलेल्या फुलांच्या सुगंधी बहरामुळे आणि काही ठिकाणी लागलेल्या दाट शेंगांमुळे शिवार पुन्हा जिवंत झाला आहे. काही शेतांमध्ये पिवळसर फुलांनी तुरबाग पूर्णपणे उजळून निघाली आहे, तर काहींमध्ये शेंगांच्या उज्याने झाडे अक्षरशः वाकल्यासारखी दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांच्या अडचणी विसरून शेतकरी आता दिलासा व्यक्त करीत आहेत. सोयाबीनचे नुकसान तुरीमधून भरून निघेल अशी आशा त्यांना वाटू लागली आहे. तुरीच्या विविध सुधारित जातींची पेरणी केल्यामुळेही यावर्षी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे महसूल व पोलीस विभागाने मोठी संयुक्त कारवाई केली आहे. गोदावरी नदी पात्रात अवैध रेती उपसा करणारे 42 लाखाचे साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले आहेत. नांदेडच्या मुदखेड तालुक्यात सोमवारी महसूल व पोलीस विभागाने संयुक्त पथकासह प्रभावी कारवाई केली. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून खुजडा गावाजवळील गोदावरी नदीपात्रात अवैध पद्धतीने रेती उपसा सुरू असल्याचे उघड झाले. तलाठी विश्वनाथ बोधंबाळ यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मात्र नदीपात्रातील मशिनरी व साहित्य अतिशय अवजड आणि पाण्यात खोलवर असल्यामुळे ते बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे जिलेटिनचा वापर करून संपूर्ण मुद्देमाल जागीच ब्लास्ट करून नष्ट करण्यात आला. या साहित्याची किंमत तब्बल 42 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान या अवैध रेती उपशाशी संबंधित मधुकर ढेपे राहणार कापसी खुर्द, नामदेव जाधव व मधुकरराव जाधव राहणार चिंचोली तालुका लोहा हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. बातमीच्या वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है.
सिटी न्यूज हमेशा सच के साथ।